Hello everyone. So welcome to our doubt session. तर आपला सर्वात पहिला जो डाऊट होता तो विचारलेला होता एक्झाम्पल नंबर 5 और 6. एक्झाम्पल नंबर 6 आय गेस. कोणत्या प्रॉब्लेम सेट मधला? कोणाला विचारायचा असेल डाऊट तर विचारू शकताय, नाहीतर आपण जो डाऊट विचारलेला आहे तो कंटिन्यू करूया. ओके. ओके. तर आरतीने विचारलेलं होतं की प्रॅक्टिस सेट 1.5 मधील दोन क्वेश्चन्स परत सांगा. त्यातील कोणते दोन क्वेश्चन्स म्हणताय तुम्ही जरा सांगताय का? प्रॅक्टिस सेट 1.5 मधील लास्टचे दोन क्वेश्चन्स का? हाँ सर. ओके, ते तर ठीक आहे. ऋषिका जाधव म्हणते प्रॅक्टिस एट 1.1 सेकंड क्वेश्चन 6th एक्झाम्पल. ओके. 1.1 मधील सेकंड क्वेश्चन 6th एक्झाम्पल. ओके. 1.1 क्वेश्चन 6. ओके. श्रीपाद देसाई सेम 1.5 एक्झाम्पल नंबर 6. ठीक आहे. तर आपण काय करूया, स्टार्ट पासून जाऊया. 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 मधील जो 6th एक्झाम्पल आहे तो पहिल्यांदा सोडवूया. ओके. तर याच्यामध्ये आपल्याला इलिमिनेशन किंवा सबस्टिट्यूशन कोणतीही मेथड तुम्ही वापरू शकताय. त्या आपल्याला 9th स्टँडर्ड मध्ये झालेल्या मेथडवर आधारित एक्झाम्पल आहे. तर त्याच्यामध्ये 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3 अँड 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11. ओके. तर याच्यामध्ये काय होतंय, आपल्याला जो डिनॉमिनेटर दिसतोय तो आपल्या नॉर्मल फॉर्म मध्ये आपल्याला वाटत नाहीये. बरोबर. इथे 1/3 आहे, इथे 10/3 आहे, इथे तसंच 1/4, इथे सुद्धा 11/4 आहे. ओके. ठीक आहे, ठीक आहे. आपण सगळ्यांचे क्वेश्चन्स बघायचे आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये. तर याच्यामध्ये आपण काय करतो, सर्वप्रथम त्यांना आपल्याला सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करतो. सिम्प्लिफाय म्हणजे कसं, तर हे जे 3 आहे हे कॉम्प्लेक्स वाटतं आपल्याला, राईट. डिनॉमिनेटर मध्ये जे 3 आलेलं आहे हे आपल्याला कॉम्प्लेक्स वाटतं. त्याच्यामुळे आपण काय करतो, तर त्यांना नलिफाय करायचा प्रयत्न करतो. म्हणजे काय करतो, तर आता समजा मला ह्या 1/3 ला नलिफाय करायचं असेल तर मी याला कितीने मल्टिप्लाय करणार, तर याला मी 3 ने मल्टिप्लाय करणार. बरोबर. का मल्टिप्लाय करणार मी 3 ने, तर जेणेकरून काय होईल, 3/3 1 होईल. म्हणजे माझ्याकडे फक्त इथं एक्स राहील, जे की सोपं इक्वेशन असेल. बरोबर आहे. त्याच्यामुळे मला काय मिळते, रिलेटिव्हली इझी इक्वेशन्स मिळण्याला मदत होते. तर तेच मला याच्यामध्ये साध्य करायचं आहे की सोपे इक्वेशन्स मला मिळतील का. ठीक आहे. त्यासाठी जी रिक्वायर्ड कॅल्क्युलेशन्स आहेत ते आपल्याला करायचे.
तर याच्यामध्ये काय रिक्वायर्ड असतं, तर जो डिनॉमिनेटर असतो तो आपल्याला नको असतो, म्हणून आपण काय करतो, त्यानेच त्याला मल्टिप्लाय करतो. ओके, तर बघा मग याला मी मल्टिप्लाय विथ 3 करतील तर काय होईल, मल्टिप्लाय बाय 3 जर होईल ह्या इक्वेशनला, तर मला इक्वेशन एक नवीन मिळेल. ते कसं असेल, तर ह्या 1/3x ला मी 3 ने मल्टिप्लाय करणार. आता 3 ने मल्टिप्लाय ज्यावेळी करतो आपण, त्यावेळी काय करतो, प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करत असतो. असं नाही करायचं की आपल्याला जी फक्त टर्म सोपी करायची किंवा नलिफाय करायची आहे, सिम्प्लिफाय करायची आहे, तिलाच फक्त मल्टिप्लाय नाही करू शकत आपण, प्रत्येक टर्मला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणून मी ही जी माझी पहिली टर्म आहे 1/3x, याला 3 ने मल्टिप्लाय केलं. परत माझी y ही टर्म आहे, त्याला मी 3 ने मल्टिप्लाय केलं, आणि बरोबर चिन्हाच्या त्या साईडला सुद्धा मला मल्टिप्लाय करावं लागणार आहे, जेणेकरून काय होईल, इक्वेशन माझं एक सेम राहील, इक्वेशन बदलणार नाही. एकाच गोष्टीने तुम्ही सगळ्या गोष्टींना मल्टिप्लाय करत असाल तर इक्वेशन बदलत नाही. आता याचा फायदा असा होतो की आपलं इक्वेशन फक्त दिसायला सोपं दिसतंय, इक्वेशन मध्ये चेंज तसा काही झालेला नसतो, लक्षात ठेवा. चेंज काही झालेला नसतो, फक्त आपल्याला सोडवण्यासाठी, दिसायला आणि ते इक्वेशन ऍक्च्युली युज करायला आपल्याला सोपं जातं, म्हणून आपण हे केलेलं असतं. तर हे काय होते बघा, हे सुद्धा इकडे 3 कॅन्सल होऊन फक्त 10 राहतंय. तर हे बघा रिलेटिव्हली किती सोपं इक्वेशन दिसतंय मला याच्यापेक्षा, म्हणून मी हा सगळा प्रोसेस मध्ये गेलेलो आहे. आता ही सिमिलर तिकडे मला करायचं असेल तर मी इथे डिनॉमिनेटर पाहणार, इथे डिनॉमिनेटर माझा 4 आहे, इथे पण 4 आहे. मग मी विचार करतोय की जर मी ह्या प्रत्येक टर्मला 4 ने मल्टिप्लाय केला तर माझा हा 4 काय होईल, नलिफाय होईल. बघा प्रत्येक टर्मला करणार अगेन, त्याच्यामध्ये 2x ही माझी पहिली टर्म आहे, त्याच्यामुळे 2x ला मी 4 ने मल्टिप्लाय केलेला आहे. त्यानंतर 4 ने मल्टिप्लाय मी 1/4y ला करणार आहे, आणि बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा मला 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मल्टिप्लाय सर्व टर्म्सला केल्यानंतर मग कॅल्क्युलेशन बघा काय होतंय, 4 into 2 8x होईल. हे 4 मला जसं हवं होतं तसं ते कॅन्सल झालं, राहिले फक्त y, आणि इकडे सुद्धा 4 कॅन्सल होऊन फक्त 11 राहिलं. तर हे माझे दुसरं इक्वेशन असणार आहे, आणि हे किती सोपी आहे दिसायला इक्वेशन. आता ही सोडवायला मला सोपी जाणार आहे, समजते. तर अशा प्रकारची इक्वेशन्स तुम्हाला सोडवू शकता तुम्ही. आता ही सोडवताना आपण काय, कोणतीही मेथड वापरा तुम्ही, इलिमिनेशन वापरा किंवा सबस्टिट्यूशन वापरा, अगेन ती सोपीच असणार आहे. आपण आता सबस्टिट्यूशन नाही करूया, आपण इलिमिनेशन भरपूर वेळा वापरलेलं आहे. सबस्टिट्यूशन मेथड सुद्धा आपण वापरू शकतो. काय करायचं आहे, सबस्टिट्यूशन मेथड मध्ये कोणतं पण एक इक्वेशन घ्या यातलं. समजा मी हे इक्वेशन घेतो, तर ह्या इक्वेशन मध्ये मी x इज इक्वल टू फक्त काय व्हॅल्यू येते. ओके, ठीक आहे. तुम्हाला जे शंका आहेत ना, त्या सगळ्या शंका तुम्ही मेसेज करायच्या आहेत, जसं तुम्ही करताय. तुम्ही एक 1 बाय 1 आपण मेसेज मधनं आपण जाणार आहे. फक्त तोंडी जर सांगत असाल तर ते लक्षात राहणार नाही. त्याच्यामुळे काय करूया, तुम्हाला जी शंका येते ती शंका तुम्ही एक्झाम्पल नंबर वगैरे तुम्ही आपल्या चार्ट मध्ये सेंड करा. बघा x प्लस 3y इज इक्वल टू 10, आपण ही कोणती मेथडने सोडवतोय, सबस्टिट्यूशनने सोडवतोय. ही मेथड सबस्टिट्यूशन आहे, तुम्हाला कंपल्सरी नसतं कोणत्या मेथडने सोडवायचंय, ते मागील येतेच होतं. यावर्षी तसं सबस्टिट्यूशन आणि इलिमिनेशन ह्या दोघांपैकी कुठली पण मेथड चालते. ओके, आणि पुढे जर डिटर्मिनंट मेथड असेल तर मात्र डिटर्मिनंटने सोडवायचं, त्यामध्ये नसतं, किंवा ग्राफिकल असेल तर ग्राफिकलने सोडवायचं, फक्त ह्या दोघांमध्ये कोणतीही चालते. ओके, इथे काय होईल मग, 10-3y होईल, म्हणजेच काय, माझी x ची व्हॅल्यू आली y च्या टर्म मध्ये. मी बोलतोय कसं बघा, त्या टर्मला आपण म्हणत कसं असतो, x ची व्हॅल्यू y च्या टर्म मध्ये आली. मग आता याचा उपयोग मी कुठं करणार, माझ्या दुसऱ्या इक्वेशन मध्ये करणार. इथून मी व्हॅल्यू काढली आणि ती इकडे पुट केली, बाकी काय नसतं. इथून मी एक व्हॅल्यू काढली आणि मी ह्या दुसऱ्या इक्वेशन मध्ये घेऊन जाणार. आता दुसऱ्या इक्वेशन मध्ये कसं घेऊन जाणार आहे मी, तर x ची व्हॅल्यू आहे ना, मग x च्या ठिकाणी मी पुट करणार. x च्या ठिकाणी मी पुट करणार म्हणजे 8 आहे असं. x ची व्हॅल्यू माझी काय आली आहे, 10-3y प्लस y इज इक्वल टू 11. फक्त x च्या ठिकाणी मी चेंज केला. आता मी हे सोडवायचा प्रयत्न करतो. 8 into 10 which is 80 minus 8 into -3 which is -24y plus y is equal to 11. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडवायच्या आहेत. आता हे काय होईल, -23y होईल. हे 80 जे पॉझिटिव्ह आहे त्या बाजूला जाऊन निगेटिव्ह होईल,
म्हणजेच -23y इज इक्वल टू हे मायनसच होणार आहे 9 आणि 6 म्हणजेच y इज इक्वल टू 3. y इज इक्वल टू 3 आलेला आहे. मग मी पुट करतो y इज इक्वल टू 3. कोणत्या पण इक्वेशन मध्ये करा. आपण जे नवीन सिम्प्लिफाय केले त्याच्यामध्ये केलं तरी चालेल, जुन्या इक्वेशन मध्ये केलं तरी चालेल, कुठल्याही इक्वेशन मध्ये तुम्ही पुट केलं तरी सुद्धा चालतं. पुट y इज इक्वल टू 3 जर केलं तर मी काय होईल, x इज इक्वल टू 3y माझा 10 आहे. मग माझा y 3 आलेला आहे. मग माझा x किती येतोय, तर हे 3 3 9, 10 9 वजा झाले, x इज इक्वल टू 1. मी स्टेप बाय स्टेप लिहिलेलं नाही आहेत, आपण स्टेप बाय स्टेप सोडवून दिलेले असणार आहेत एक्झाम्पल. ठीक आहे, तर हे तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघू शकताय. ठीक आहे का? हे एक्झाम्पल सगळ्यांना समजलं असेल तर पुढे जाऊया. तर ह्या एक्झाम्पल मध्ये फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, जो डिनॉमिनेटर आहे का, जो डिनॉमिनेटर आहे जर तो आपण काढायचा असेल, तो आपल्याला नको असेल तर त्यानेच मल्टिप्लाय केला पाहिजे. बरोबर आहे का? तर ही फक्त गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बाकी मग नॉर्मलच आहे पुढे इक्वेशन सोडवणे. ठीक आहे. आता ह्या प्रॅक्टिस सेट मधला अजून कुठलं एक्झाम्पल आहे का बघूया, म्हणजे आपल्याला पुन्हा इकडे येता येणार नाही. 1.1 मधला हे झालेलं आहे. सिक्स्थ एक्झाम्पल आपण केलेलं आहे. ओके, त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.5. ठीक आहे, 1.5 आपला ऍप्लिकेशन वरचा आहे. त्यातील 5th एक्झाम्पल आणि 6th एक्झाम्पल असं दोन्ही एक्झाम्पल्स हवे. ठीक आहे, आपण दोन्ही एक्झाम्पल्स बघायचे आता प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये. तर प्रॅक्टिस सेट 1.5 जो आहे तो आहे ऍप्लिकेशन वर आधारित. ऍप्लिकेशन मध्ये मग आपल्याला काय महत्वाचे स्टेप्स सांगितलेले आहेत, ज्यावेळी आपल्याला एखादा प्रॉब्लेम. ठीक आहे श्रीपाद, आपण तिकडे पुन्हा एकदा जाऊया, काय हरकत नाहीये. क्वेश्चन नंबर आपण पहिल्यांदा जो पाहतोय त्याच्याकडे लक्ष द्या. आपण पाहतोय प्रॅक्टिस सेट 1.5. त्यातील 5th एक्झाम्पल. तर हे जे एक्झाम्पल्स आहेत ऍप्लिकेशनवर आधारित जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, तर आपल्याला त्याच्यामध्ये काय जमायला हवं, आपल्याला कन्व्हर्जन जमलं पाहिजे. कन्व्हर्जन म्हणजे काय, तर जे वर्ड प्रॉब्लेम्स असतात, जे इंग्लिश भाषेमध्ये जे लिहून दिलेले असतात ते आपल्याला मॅथच्या भाषेमध्ये म्हणजे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स मध्ये, अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स मध्ये आपल्याला काय करायचे, कन्वर्ट करायचे. तो पार्ट जो असतो तो ह्यातला सर्वात महत्वाचा पार्ट आहे. तो आपल्याला समजला की आपल्याला अवघड नाही जाणार आहे. ओके, तर एक्झाम्पल नंबर 5 जो आहे तो आता आपण पाहणार आहे. ठीक आहे, टू टाइप्स ऑफ बॉक्सेस ए अँड बी. आता टाइप्स ऑफ बॉक्सेस म्हणजे आपले जे बॉक्स असतात कशाचे, पॅकिंगचे, तुम्ही पाहिले असतील बऱ्याच वेळा. तर ते जे बॉक्स आहेत, तर हा समजा ए टाईप आहे आणि बी टाईप एक आहे. ए टाईप ऑफ बॉक्सेस, टाईप ए आणि बी म्हणजे दोन प्रकारचे आपल्याकडे बॉक्स आहेत, टाईप ए टाईप बी ज्याला आपण म्हणतो. आर टू बी प्लेस्ड इन अ ट्रक हॅव्हिंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन्स. आता हे जे बॉक्स आहेत हे आता एक प्रकार, हा आणि हा एक प्रकार, हे दोन्ही मिळून एका ट्रक मध्ये आपल्याला भरायचे. एक ट्रक आहे ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ते बॉक्सेस भरायचे. म्हणजे काय, काही त्याच्यामध्ये ए चे असतील, काही बी चे असतील, काही ए चे असतील, काही बी चे असतील. बरोबर आहे. तर हे काय होणार, असं ज्यावेळी तुम्ही पूर्ण भरणार त्यावेळी काय होणार, गाडी फुल लोड होणार.
पूर्ण भरणार गाडी, आहे की नाही. पूर्ण ज्यावेळी गाडी भरणार त्यावेळी त्याची काय होणार, कॅपॅसिटी, त्याची जी कॅपॅसिटी असते, प्रत्येक जो ट्रान्सपोर्ट व्हेकल असतो छोट्यापासून मोठी, आता हा मोठा कंटेनर आपण दाखवतोय, छोटे जे असतात ते छोट्यांची पण कॅपॅसिटी असते 1 टन 2 टन. आता हा मोठा कंटेनर आहे ज्याची कॅपॅसिटी किती आहे, 10 टन. म्हणजे याची कॅपॅसिटी आपल्याला माहिती दिलेली आहे. म्हणजे काय, याचा अर्थ आपल्याला काय होतोय, तर हा जो ट्रान्सपोर्ट ट्रक आहे ज्यावेळी भरेल, पूर्णपणे भरेल, त्यावेळी त्याची किती कॅपॅसिटी असणार आहे किंवा त्याच्यामध्ये किती वजन असणार आहे, तर ते असणार आहे 10 टन. ज्यावेळी पूर्ण भरेल त्यावेळी, म्हणजे ती त्याची कॅपॅसिटी असते. या दोन्ही शब्दाचा अर्थ एकच, फुल्ली लोडेड, पूर्ण लोड झालेला आहे, पूर्ण भरलेला आहे, आणि म्हणजेच त्याची कॅपॅसिटी संपलेली आहे, म्हणजेच तो फुल्ली लोड झालेला आहे, 10 टनांनी भरलेला आहे. तर हे आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे आपल्याला सांगतायत की when 150 बॉक्स ऑफ टाइप ए, आता हे आपल्याकडे 150 आहे, 150 आहेत, आणि पुढे सांगतायत 10 बॉक्सेस ऑफ टाइप बी. तर असं त्यांनी काय सांगितलेलं आहे वेगवेगळं, तर त्यांचं वजन वेगवेगळं आहे. कुणाचं, टाइप ए चं वजन वेगळं आहे, टाइप बी चं वजन वेगळं आहे, म्हणून त्यांना आपण टाइप ए टाइप बी म्हणतोय. का त्यांचा कलर वेगळा आहे म्हणून म्हणतोय, तर तसं नाहीये. बॉक्सचं काय आहे, वजन वेगळं आहे, म्हणून आपण काय करतो, वेगळं वजन असेल तर आपण त्यांना अज्युम करतो. टाइप ए चा आपण समजा अज्युम करूया, लेट द वेट ऑफ टाइप ए बॉक्स इज एक्स, ठीक आहे. आणि सिमिलरली आपल्याकडे टाइप बी आहे, तर मी त्याचं किती करणार, इज वाय. एकाचं मी जर एक्स म्हणेल तर दुसऱ्याचं काय असणार आहे, वाय असणार आहे. तर त्यानुसार मला पुढं जाता येईल. आता यामध्ये काय, आपल्याला जी कंडिशन दिलेली आहे ती कंडिशन ओळखता आली पाहिजे. कंडिशन ओळखणे म्हणजे काय, तर टाइप ए ची माझं वजन किती, एक्स, म्हणजे माझी कंडिशन फ्रॉम कंडिशन 1, फर्स्ट कंडिशन काय होईल, तर 150 माझे बॉक्स आहेत ए वजनाचे, म्हणजे ए च्या वजनाचे, एचं वजन किती आहे, एक्स. टोटल वजन किती झालं ए चं, माझं टोटल ए च्या बॉक्सचं वजन झालं 150. आणि सिमिलरली माझे टाइप बी चे म्हणजे वाय वजनाचे किती आहेत, 100, म्हणजे 100 वाय. तर याच्यामुळे काय होईल, आर टू बी लोडेड इन ट्रक अँड इट वेज 10 टन, म्हणजे यांचं वजन किती होते, 10,000 किलो. आता मी हे किलो मध्ये का लिहिलं बरं, 10 टन म्हणले आणि तुम्ही ते 10,000 असं का केला, असं म्हणाल तर तुम्ही का केलं मी, तर सगळे इक्वेशनची जी युनिट असतात ना ते एका ह्याच्यामध्ये ठेवायचे असतात. काय म्हणलो मी, सगळे इक्वेशन्स मधले जे टर्म्स असतात, क्वांटिटीज असतात, ते काय करायचे असतात, एकाच युनिट मध्ये ठेवायचे. आता ही एक्स माझं काय आहे, किलो मी लिहिणार आहे. मी आता इथं किलो जर ठेवला असेल, हे जर किलो असेल तर हे सुद्धा किलो आहे, हे किलो आहे, आणि मग हे टन मध्ये कसं चालेल, चालणार नाही ना, म्हणून मी ते 10 टनचं 10,000 kg केलेलं आहे. समजते. ह्याच्यानुसारच आता दुसरं जे आहे ते सुद्धा असंच आहे. त्यानंतर काय केले, हा ट्रक गेला, पुन्हा आला, नवीन लोड करतोय, त्यावेळी काय झालं, बॉक्सेस टाइप ए चे 260 झाले, म्हणजे यावेळी इक्वेशन माझं 260x. अँड पुढे लिहिलं इट कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ बी, म्हणजे 40 वाय. तर काय होईल, तो ट्रक फुल्ली लोडेड होईल. आता त्यांनी फक्त शब्द बदललेला आहे की बाबा, ते म्हणले आता ट्रक फुल्ली लोड झालेला आहे, याचा अर्थ काय, पुन्हा तेच की त्याची कॅपॅसिटी संपलेली आहे, 10 टनाची कॅपॅसिटी संपलेली आहे, म्हणजेच 10,000 kg. ह्या दोन्ही इक्वेशनचा आपल्याला अर्थ समजला असेल तर आता आपण पुढे जाऊ शकतो. आता ह्या प्रकारची इक्वेशन सोडवताना मी तुम्हाला म्हणलं, हे मिनिमाइज करून सोडवलेली कधीही चांगली. मिनिमाइज म्हणजे काय, तर हे जे आहे 150 100 याला आपण सोपं करू शकतो. कसं, बाय डिवायडिंग. 150 मला मी जर याला 10 ने डिवाइड केलं तर हे तर 15 होईल, 10 होईल, है की नाही, मग ते मला सोपं पडेल सोडवायला, म्हणून मी तसं करतो. तर याला 50 ने सुद्धा मी डिवाइड करू शकतो, 50 ने डिवाइड केलं तरी चालेल. बघा 50 ने डिवाइड करतो काय होते, तर 50 इंटू 3 150 असते, मग इथे किती होईल, 3x. 50 इंटू 2 100, इथे किती होईल, 200. काय झालं, सिम्प्लिफाय झालं, एकदम सोपं इक्वेशन. तसंच इथं सुद्धा होतंय. इथं काय होतंय,
इथं मी 10 जर केलं तरी सुद्धा चालतंय, किंवा 20 जरी केलं तरी सुद्धा चालतंय. 20 मी डिवाइड करतो, बघा काय होते, याला 20 डिवाइड करतो तर येईल 13x 2y इज इक्वल टू 500. हे माझे झाले नवीन इक्वेशन्स. आता हे इक्वेशन्स किती सोपे आहेत, ह्याला मी सबस्ट्रॅक्ट करतो डायरेक्टली. सबस्ट्रॅक्ट करताना काय करणार, आठवणीने मी खालच्या सगळ्यांचे चिन्ह बदलणार. 3 मधून 13 गेले, राहिले -10x, हे तर कॅन्सल होईल, आणि इकडे राहिले -300, म्हणजे x इज इक्वल टू किती, 30. म्हणजे x चं वेट जे आहे, म्हणजे टाइप ए च्या बॉक्सचं वेट किती आहे, 30 किलो आहे. तर मी टाइप बी चं काढू शकतो इथे कुठेतरी पुट करून. इथे मी समजा पुट केलं x इज इक्वल टू 30 3x + 2y मध्ये, तर मला मिळेल y किती होते, हे 90 + 2y इज इक्वल टू 200, म्हणजेच y इज इक्वल टू 55. आता ह्या प्रश्नामध्ये तुम्ही आन्सर काढल्यानंतर महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे, नेहमी कुठलाही आन्सर लिहा, शेवटी आन्सरिंग स्टेटमेंट आहे का हे चेक करा. तुमचा अर्धा मार्क तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन मध्ये वाचवायचा असेल तर एक्झाम्पल सोडवल्यानंतर शेवटी तुम्हाला आन्सरिंग स्टेटमेंट, कुठलाही प्रॉब्लेम असू दे, तो 2 मार्काचा असू दे ना तर अर्धा मार्काचा प्रॉब्लेम असू दे, प्रत्येक स्टेटमेंट मध्ये आन्सरिंग स्टेटमेंट हे लिहायचंच. लक्षात ठेवा, एक्झाम्पल सोडवून झाल्यानंतर नेहमी क्रॉस चेक करायची सवय लावायची. आपण लिहिलंय का आन्सरिंग स्टेटमेंट, तरच पुढच्या प्रश्नाला जायचं, नाही तर जायचं नाही. ठीक आहे, तर इथे आन्सरिंग स्टेटमेंट काय होईल, तर वेट ऑफ, काय विचारलेलं आहे, फाइंड द वेट ऑफ इच बॉक्स, तर तसंच लिहायचं, द वेट ऑफ बॉक्स ऑफ टाइप ए is 30 and type B is 55 kg. हे सुद्धा महत्वाचं आहे, केजी आणि केजी, कारण आपण किलो मध्ये सांगतोय हे त्यांना कळालं पाहिजे. त्यांनी तर आपल्याला कुठं सांगितलं नाही किलोत आहे का काय, आपणच ठरवलंय म्हणून आपण सांगितलं पाहिजे, त्याने तर त्यांना दिलेलं होतं. समजते, तर हे पूर्ण एक्झाम्पल आपल्याला अशा प्रकारे सोडवता येईल. समजलं असेल तर पुढचं जाऊया, एक्झाम्पल नंबर 6 बघूया. ह्याच्या पुढचंच एक्झाम्पल आहे, तर त्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला थोडस फिजिक्स पण आणायचं आहे, तर ते कसं ते बघूया. हे समजलं एक्झाम्पल, ज्यांना शंका होती त्यांना, तर पुढे जाऊया. बघा 2 मिनिट थांबतो, वाटल्यास समजलं असेल तर सांगा. ओके, ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल नंबर 6. आता याच्यामध्ये 6 एक्झाम्पल सोडवण्यापूर्वी आपण थोडीशी टाइम, डिस्टन्स आणि स्पीड याचा आपण अर्थ समजून घेऊया. त्या एक्झाम्पल मध्ये किंवा आपल्याला पुढच्या भरपूर एक्झाम्पल मध्ये याचा उपयोग होतोय. तर हे जे डिस्टन्स, टाइम, स्पीड जे असतं ते कसं असतं, काय असतं, हे आपण पुन्हा एकदा रिवाइज करूया. तर आपण जनरली स्पीड बद्दल ज्यावेळी बोलतो, स्पीड हा शब्द आपल्याला ओळखीचा आहे. स्पीड आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी आपण कसा बोलतो, तर एखादा व्यक्ती, एखादी बस, एखादी ट्रेन, एखादा एरोप्लेन जे की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, तर त्याला ते स्पीड मिळाल्याशिवाय ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकणार आहे का, तर नाही. तर त्याचं स्पीड जे असतं ते आपण जनरली कसं सांगत असतो, तर एखादा आकडा असतो, समजा 60 असेल, पण फक्त 60 सांगणं हे कितपत योग्य आहे, फक्त 60 न चाललाय असं सांगू शकत नाही. ते आपण जनरली माहिती असतं माणसांना की त्याच्या पुढे काय आहे, 60 km/h आहे, म्हणून माणसं सांगत नाहीत की आम्ही 60 न आलो, 100 न आलो, एवढंच बोलतात. पण त्याच्या पुढचं कोण सांगत नाही, ज्यांना माहिती असतं असं ते समजतात.
ज्यांना सांगायचं त्यांना ते माहिती असतं, असं ते समजतात. म्हणजे काय असतं त्याच्या पुढं किलोमीटर पर आवर. तर हे झालं स्पीड. बघा स्पीड आपण कसं सांगतो, 60 किलोमीटर पर आवर असं सांगतो. आता ह्या सांगण्यामध्येच हा फॉर्म्युला आहे, ही महत्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे. बघा ह्याच्यामध्येच फॉर्म्युला लपलाय, हे तुम्हाला लक्षात असेल तर तुम्हाला फॉर्म्युला लक्षात राहणार आणि हे प्रॉब्लेम सुटणार. हे आपल्या लक्षात पाहिजे. फक्त कसं सांगितलं जातं, स्पीड कसं सांगितलं जातं, 60 किलोमीटर पर आवर. आता हे जे पर असतं म्हणजे हे जो हॉवरच्या अगोदरची जी साईन आहे ते काय आहे, डिवाइड बाय आहे, अपॉन आहे. पण 1/2 3/4 असं लिहितो का नाही, तर तसंच लिहिलेलं आहे ते किलोमीटर पर हॉवर, तसंच लिहिलेलं आहे ते. समजते, काही काही वेगळे कुठली खूण नसते, ते डिवाइडच आहे. किलोमीटर आणि हॉवरला त्यांनी काय केलेलं आहे, हे डिवाइडच केलेलं आहे. हॉवरने किलोमीटरला डिवाइडच केलेलं आहे. तर हे समजलं असेल तर आपल्याला फॉर्म्युला कसा मिळतोय हे आपण पाहूया. तर फॉर्म्युला कसा असतो स्पीडचा, तर आता हे स्पीड आहे असं ठेवा, याच्यामध्ये काही चेंज करू नका. आता हे किलोमीटर म्हणजे काय असतं, तर आपल्या भाषेत डिस्टन्स असतं. किलोमीटर काय असतं आपल्या भाषेत, डिस्टन्स असतं. म्हणजे पहिल्यांदा वर काय येणार, डिस्टन्स येणार. आणि हे काय आहे, डिवाइड आहे. हॉवर म्हणजे काय असतं आपल्या भाषेत, टाइम आहे, वेळ. तर स्पीड कसं लिहिलं जातं, डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड कसं लिहिलं जातं, डिस्टन्स अपॉन टाइम. आता याच्यामध्ये आपल्याला जशी गरज असेल तसं आपण या इक्वेशनला फिरवतो. जशी गरज असेल तसं आपण काय करतो, या इक्वेशनला फिरवतो. म्हणजे कशी, समजा मला टाइम कॅल्क्युलेट करायचा असेल तर हे टाइम जे डिवाइड आहे ही या बाजूला आल्यानंतर काय होईल, मल्टिप्लाय होईल. म्हणजे काय होईल, स्पीड इंटू टाइम होईल. म्हणजेच जे असेल डिस्टन्स, हे डिस्टन्स या बाजूला राहिलं. आता मी काय करतो, हे स्पीड या बाजूला घेऊन जातो, मग मला टाइम मिळेल. फक्त टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. तर हे आपल्याला अशा वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येतो. एकच फॉर्म्युला आपण त्या त्या वेगवेगळ्या पद्धतीने वापरतो, पण आपल्याला जे हवं आहे त्या बेसिसवर. कधी मला स्पीड काढायचं असेल तर मी स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम लिहिल. कधी मला डिस्टन्स काढायचं असेल तर स्पीड इंटू टाइम लिहिल. कधी टाइम काढायचा असेल तर डिस्टन्स अपॉन स्पीड लिहिल. अर्थ बदलत नाही, फॉर्म्युला एकच आहे. जो कशापासून निघालाय लक्षात ठेवायला खूप सोपा आहे. 60 किलोमीटर पर आवर आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी डिस्टन्स अपॉन टाइमच लिहित असतो आपण याच्यामध्ये. त्याच्यामुळे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम असतं आणि बाकीचे फॉर्म्युले त्याच्यावरून आपण काढू शकतो. हा पार्ट समजला असेल, हा पार्ट आपल्याला समजला असेल तर मग हे एक्झाम्पल खूप सोपं आहे. बघा आता, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होतं, ह्या एक्झाम्पल मध्ये मी फक्त आता काय करतो, फॉर्म्युला ठेवतो इथे लिहितो, बाकी सगळं पुसतो. तर फॉर्म्युला काय आहे माझा, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. तर ह्या एक्झाम्पल मध्ये काय होतंय, एक्झाम्पल नंबर 6 मध्ये, तर विशाल जो आहे तो व्यक्ती, तो काय करतोय, काही त्याला डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे. तर ते डिस्टन्स किती आहे, 1900, म्हणजे 1900 किलोमीटर त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. 1900 किलोमीटरचा प्रवास त्याला करायचा आहे. 1900 किलोमीटर, समजा तो ए ठिकाणावर आहे, ए ठिकाणावरून त्याला बी ठिकाणापर्यंत जायचं आहे. तर हे टोटल किलोमीटर किती आहे, 1900 किलोमीटर. हे आपल्याला पहिल्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे, पहिल्या वाक्यात आपल्याला सांगितलेलं आहे की तुमचं किलोमीटर किती आहे, 1900 किलोमीटर तो विशाल जाणार आहे. पण आता काय होतंय, विशाल काय करतोय, पूर्णपणे एकाच मोड ऑफ ट्रॅव्हलनी जात नाही. म्हणजे फक्त बसनी, फक्त ट्रेननी, फक्त विमानाने जात नाही. तर तो काय करतोय, मोड ऑफ ट्रॅव्हल चेंज करतोय. ना ते कसं करतोय, तर विशाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस, काही डिस्टन्स तो बसने जातोय. तर इथपर्यंत समजा तो गेला, इथं पॉइंट देऊया आपण सी. तर तो हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आपल्याला माहिती नाही, पण तो गेलाय कशाने गेलाय, बसने गेलाय, तो बसने गेला. ठीक आहे, बसने तेवढा डिस्टन्स गेला. पण पुढे काय झालं, अँड सम बाय एरोप्लेन, तिथून पुढे त्यांनी एरोप्लेन पकडला असेल. ओके,
तिथून पुढे एरोप्लेननी गेला तो. आता आपल्याला सांगितलं नाही त्यांनी की हे किती गेलाय आणि एरोप्लेनने किती गेलाय, आपल्याला माहिती नाही. पण आपल्याला काय माहिती आहे, टोटल किती गेलाय हे माहिती आहे. बघा, आपल्याला सांगितलं नाही बसने किती गेलाय आणि एरोप्लेनने किती किलोमीटर गेलाय, किती किलोमीटर ह्या बसनी आणि ह्या एरोप्लेनने क्रॉस केलाय आपल्याला सांगितलं नाही. पण आपल्याला काय सांगितलं त्यांनी, टोटल आपल्याला सांगितलेलं आहे. मग मी काय करू शकतो, समजा बसनी एक्स गेला आणि विमानाने वाय गेला. समजा एक्स बसने गेला, विमानाने वाय किलोमीटर गेला. एक्स काय गेला, किलोमीटर गेला. वाय काय गेला, किलोमीटर गेला. तर मग मी माझ्या लॉजिकने काय लिहू शकतो, तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1900. समजते मी का लिहिलं, टोटल किती गेलाय सांगितलं, मग त्यातला बसने गेलेला आणि एरोप्लेनने गेलेला मी ऍड करेन. हे झालं माझं पहिलं इक्वेशन. एवढं सोपं पहिलं इक्वेशन आहे. त्या इक्वेशन साठी आपल्याला त्या फॉर्म्युल्याची सुद्धा गरज लागली नाही. आता दुसरं जे इक्वेशन आहे त्यासाठी मला ते लागते. का लागते तर मला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती काय सांगितलेली आहे पुढं, बस ट्रॅव्हल्स विथ अवरेज स्पीड 60. बसचं स्पीड 60 आहे आणि एरोप्लेनचं स्पीड 700 आहे. म्हणजे दोन्हीचं स्पीड दिलंय मला. आता यांचं स्पीड दिलंय, एरोप्लेनचं स्पीड आणि बसचं स्पीड दिलंय. आणि काय सांगतायत ते, आणि सांगतायत की टोटल जर्नी त्याची 5 तास लागली कम्प्लीट व्हायला. म्हणजे ए पासून बी पर्यंत जायला त्याला वेळ लागलेला आहे 5 hours. ए पासून बी पर्यंत जायला त्याला वेळ लागलेला आहे 5 hours. जसं बघा, जसं इथं 1900 किलोमीटर 1900 किलोमीटर त्याचं डिस्टन्स होतं, ते आपण 2 डिस्टन्स मध्ये डिवाइड केलं. बरोबर आहे. 1900 किलोमीटर हे डिस्टन्स, एक्स किलोमीटर व वाय किलोमीटर हे डिस्टन्स मध्ये आपण सांगितलं. तसंच समजा माझ्याकडे जर 5 तास असतील, 5 तास असतील, जसं हे किलोमीटर होते तसे हे तास आहेत. आता तर हे तास सांगण्यासाठी मला 2 तासात डिवाइड केले पाहिजे, 2 वेगवेगळ्या तासामध्ये. म्हणजेच कोणकोणत्या, तर मला बसने लागलेला टाइम, बस टाइम आणि एरोप्लेन टाइम. बरोबर आहे की नाही. जसं 1900 किलोमीटर मी काय केलं, बसचं किलोमीटर प्लस एरोप्लेनचं किलोमीटर इज इक्वल टू टोटल किलोमीटर. तसंच टोटल टाइम कसं आहे, बसचा टाइम प्लस एरोप्लेनचा टाइम. पण आता माझ्याकडे काय आहे, तर मला बसचं टाइम दिलेलं नाही त्यांनी, पण त्यांनी काय दिलंय, टाइम तुम्हाला कॅल्क्युलेट करण्यासाठी डिस्टन्स आणि स्पीड दिले. बघा, टाइम कॅल्क्युलेट करण्यासाठी डिस्टन्स आणि स्पीड दिले. डिस्टन्स त्यांनी दिलं नाही, आपणच पहिला याच्या अगोदरची इक्वेशन साठी त्याला ऍझ्युम केलं होतं. म्हणजेच काय, बस टाइम काय असेल बरे, बसचा टाइम मी कसा कॅल्क्युलेट करणार, तर बसनं केलेलं डिस्टन्स अपॉन बसचं स्पीड. किती सोपं आहे. बसचं टाइम कसं काढणार, बसचं डिस्टन्स अपॉन बसचं स्पीड. बसचं डिस्टन्स मला माहिती आहे एक्स आहे, बसचं स्पीड मला सांगतायत ते 60 आहे. तसंच एरोप्लेनचं डिस्टन्स मला माहिती आहे वाय, एरोप्लेनचं स्पीड सांगतायत की 700 आहे. आणि ह्या दोन्ही टाइमची मला किती होईल बेरीज म्हणून सांगितलेली आहे, तर 5 तास. समजतंय, बसनी एवढा वेळ लागला, एरोप्लेननी एवढा वेळ लागला, टोटल एवढा वेळ लागला. वेळ कसा काढला, तर डिस्टन्स अपॉन स्पीड, डिस्टन्स अपॉन स्पीड. आणि ह्या दोन डिस्टन्सची बेरीज आपण ऑलरेडी 1900 केलेली आहे. बघा कसं करतोय, अशा प्रकारे इक्वेशन आपलं तयार होत असतं. आता ह्याला सिम्प्लिफाय करण्याची गरज आहे, कारण ही डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला अजिबात आवडत नाही. मग काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करायचं, म्हणजे ह्यांचं मल्टिप्लिकेशन डिवाइड सेम करायचं. काय करायचं, डिनॉमिनेटर सेम करायचा. काय डिनॉमिनेटर होतोय सेम, तर 42,000 डिनॉमिनेटर सेम होतोय. त्याच्यापेक्षा कमी पण होतोय, 2100 पण होईल, पण आपण जास्त त्याच्यामध्ये विचार न करता सरळ यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 6 × 7 42, 3 शून्य 42. आता हे काय होईल, इकडे मल्टिप्लाय होईल, म्हणजे 700x प्लस 60y. क्रॉस मल्टिप्लाय करायचं असतं. 7 नी एक्स ला मल्टिप्लाय, 700 नी एक्स ला मल्टिप्लाय केलं, 60 नी y ला मल्टिप्लाय केलं, आणि इज इक्वल टू किती आहे 5. आता मी हे इकडे घेऊन जाईन, 700x प्लस 60y इज इक्वल टू 0 0 0 21 00 00. ठीक आहे. तर आता हे इक्वेशन
आणि हे इक्वेशन माझं इक्वेशन नंबर 2, हे इक्वेशन नंबर 1 हे मला सोडवायचं. आता मला ह्याला 60 ने मल्टिप्लाय करायला लागेल. इथंच मी जर 60 ने मल्टिप्लाय केलं तर काय दिसतंय मला इथं? बरोबर. हम्म. आणि मग ही मी सबस्ट्रॅक्ट करेल तर माझ्याकडे काय आन्सर येईल ते मला एक्स आणि वाय देणार. इथून पुढे काय एक्झाम्पल सोडवण्यावर आहे. इथून पुढे काय इक्वेशन आपण नेहमीप्रमाणे जर सोडवतो तसेच ती सोडवायचे. समजते? की अशा प्रकारे इक्वेशन तुम्ही सोडवली की तुम्हाला व्हॅल्यूज येतील, एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज येत आहेत, सोडवू शकतो. हे झालं एक्झाम्पल नंबर 6. बघा आता आपण पुन्हा एकदा बघूया काय आहेत. प्रॉब्लेम सेट 1.5 मधला आता प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन नंबर 2 मधील 7. ओके 7. प्रॅक्टिस सेट 1.3. ठीक आहे, पहिल्यांदा 7 बघूया. श्रीपादचा जो क्वेश्चन आहे तो बघूया. बघा श्रीपाद जो क्वेश्चन तुम्ही विचारताय तो क्वेश्चन मी लिहितोय बोर्ड वरती. 99x प्लस तोच आहे का बघा. 101y is equal to 499 and 101x plus 99y is equal to 501. तर हे जे एक्झाम्पल्स आहेत ते टिपिकल टाइप आहे. समजा टिपिकल टाइप म्हणजे काय मला म्हणायचं आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला ओळखता आलं पाहिजे की अरे हा ह्या टाइपचा आहे. कोणत्या टाइपचा आहे, ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर हे 99 जे आहे ते इथे दिसते का तुम्हाला? म्हणजे एक्स चा कोइफिशियंट पुढल्या इक्वेशन मध्ये y ला गेला आणि सिमिलरली y चा कोइफिशियंट पुढच्या इक्वेशन मध्ये x ला गेला. ओके, मला वाटतं आता टाइम संपेल, मी लगेच लिंक पाठवतोय नेक्स्ट. तर एक्स चा